तेल्हारा येथे महाशिवरात्री ब्रह्मकुमारीतर्फे अनेकविध कार्यक्रम। तेल्हारा शहरात ब्रह्मकुमारीतर्फे महाशिवरात्री पर्वानिमित्त केंद्रात विविध कार्यक्रम आयोजित केले होते। त्यातील मानव जीवन दिव्यीकरण आध्यात्मिक प्रदर्शनी हा मुख्य आकर्षणाचा विषय होता। या निमित्ताने विद्यालयाच्या स्थानिक शाखेतर्फे ब्रह्मकुमारी प्रमिला दिदी संचालिका ब्रह्मकुमारी तेल्हारा यांच्या शुभ हस्ते शिवध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी अवगुणमुक्त व्यसनमुक्त विकारमुक्त करण्यासाठी शिवप्रतिज्ञाही उपस्थितांना प्रमिला दीदी स्नेहल दीदींनी केली। शहरातील ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय मानव जीवन दिव्यीकरण आध्यात्मिक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले। त्यात 12 ज्योतिर्लिंग दर्शन 3D प्रोजेक्टर शो आध्यात्मिक चित्र प्रदर्शनी व इतर बाबींद्वारा स्वतःचा वास्तविक परिचय परमात्म्याचे दिव्य कर्तव्य सृष्टीचक्राचे रहस्य मृत्यूनंतर काय मृत्यूपूर्वी काय यासारख्या विविध आध्यात्मिक रहस्य स्पष्ट करण्यात आली। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शांभाई गोपाल भुजबले मनीष टावरी राजेश बोरकर सोनू भड गोपाल बाजोड सतीश धरमकर सत्यनारायण चांडक गजानन राठी आदी मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले। MCN न्यूज मराठीकरिता संदीप सोळंके तेल्हारा। जेवण करतो तर आपण एक प्रसादाच्या स्वरूपामध्ये जेवण करतो जसं करू शकतो। जसं पाहतो ना की मंदिरामध्ये जो प्रसाद मिळते आपल्याला तो आपण त्या देवाचं नाव घेतो की हा या देवी देवतांचा प्रसाद आहे। जर आपण जेवण करत असताना जर त्या ईश्वराची आराधना पूजा केली आठवण केली तर आपलं जेवणही काय बनणार प्रसाद बनणार ना। तर हे कोणाच्या हातामध्ये आहे आपल्याच हातामध्ये आहे। कारण की आपण जे श्रेष्ठ विचारांच्या द्वारे अन्न ग्रहण करतो तसंच आपलं मन बनतो। जसं अन्न तसं मन जसं पाणी तशी वाणी। म्हणून आज पाहतो की बऱ्याच जणांना अशी पण सवय आहे की दिवसभर नाही बसणार TV समोर किंवा दिवसभर मोबाईल नाही घेणार पण जेवायच्या वेळेस घेणार। म्हणून आज पिढी कशी बनली आहे तर म्हणून ईश्वराची आराधना पूजा करूनच आपण जेवण ग्रहण करणं आवश्यक आहे। आणि प्रत्येक कार्यामध्ये ईश्वराची आराधना पूजा त्याला आठवण करणं हे पण खूप आवश्यक आहे। त्यानंतर आपण पाहतो की आपल्या जीवनाचं हे लक्ष्य जसं या विद्यालयाचं नाव आहे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय। जसं स्कूल कॉलेजमध्ये पाहतो की प्रत्येकाचं एक लक्ष राहतं तर आपल्यालाही आपलं हेच लक्ष आहे की आपल्याला मनुष्यापासून देवता कसं बनवायचं। तर याचं शिकवण आपल्याला ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये ईश्वर रोज ज्ञान देतो। तर इथे तुम्हाला 7 डेजचा कोर्स करावा लागेल। इथे तुम्हाला खूप शॉर्टमध्ये सांगितलं ज्यावेळेस तुम्ही कोर्स करसाल त्यावेळेस तुम्हाला अजून डिटेल्स माहिती मिळणार। तर 10 तारखेपासून राजयोग मेडिटेशनचा कोर्स सुरू होणार आहे। इथं नाव लिहून घ्या तुम्ही।